हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. माझा सत्ताधाऱ्यांना भेटण्याचा वेळ नव्हता. काय त्यांना आश्वासन दिलं, काय आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आता 4 दिवस जरा उपोषण करता. आमची विनंती आहे तुम्ही उपोषण सोडा. तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुमच्या अल्पसंख्याक विभागाचे जे कामं आहेत आणि नगरविकास खातं शिंदेसाहेबकडे असल्यामुळे आपल्याला आपण तिथं जाऊ, त्यांना भेटू आणि तुम्हाला जेवढं पाहिजे निधी तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यामुळे सोडा म्हणलं तर आमची विनंतीला मान देऊन त्यांनी आज उपोषण सोडलेलं आहे. परंतु सत्ताधारी आलेच नाहीत ना. आम्ही सत्ताधारीच आहे ना. महापालिकेत मग का मला माहीत नाही. त्याच्यानंतर महापालिकेमध्ये आपण विरोधात आहात. आपल्या नगरसेवकांच्या बाबतीत देखील हाच आरोप होता की समान निधी मिळत नाही, भाजपवाले फक्त अन्याय करतात आणि तीच मागणी आता सर्वसामान्य मुस्लिम समाजाकडून देखील केली जाते. कुठेतरी महापालिकेतलं जे भाजपचं शासन प्रशासन आहे ते सर्वसामान्य लोकांवरती किंवा सगळ्या विरोधकांवरती अन्याय करतं. नाही, आता मागं झालं असं आता ठरलंय ते. आता बाबा शिवसेनेला किती द्यायचं, राष्ट्रवादीला किती द्यायचं, BJPचे किती द्यायचं, सगळं आता ते आता ठरलं आहे. आता ह्याच्या पुढं असं होणार नाही म्हणून शिंदेसाहेब पण सांगितले, सावंतसाहेब सांगितले, पालकमंत्री महोदयांनी सांगितले. आता पुढील काळात काय करायचं ते बघायचं. उपोषण सोडवताना आपल्या पक्षातील नेत्यांची संख्या या ठिकाणी जास्त दिसली. शिवसेनेत भविष्यात फारुकबाईंना घेण्याचा प्रयत्न असेल? नाही, असं का आमची चर्चा झाली नाही. फारुकबाईचं तुम्हाला माहीत नाही. आता फारुकबाईचं त्यांच्या घराण्याचं आमचं लय संबंध जुने आहेत. आमच्या वडिलापासून जवळजवळ 50-60 वर्षापासून संबंध आहेत. आमच्या घरातलं कुठलं कार्यक्रम त्यांनी आजपर्यंत चुकवलं नाहीत शाब्दिक कंपनीतलं आणि त्यांच्या घरातला कुठला कार्यक्रम असतो तर आमच्या वडिलांनी कधी चुकवलं नाही. आता मी जाऊ लागलो. त्यामुळे एक कौटुंबिक नातं आहे. उपोषणला बसलेले आहेत, त्यामुळे जाऊन त्यांना भेटावं, विनंती करावं. शेवटी कसं असतं पक्षातील वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घालण्याचं ठरलं आहे. हो, आम्ही पक्षातील वरिष्ठ नेत्यांना देखील भेट घालणार कामासंबंधात. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.